नमस्कार मित्रांनो, जसे की आपण काल व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये आपण माहिती दिली होती की आज म्हणजेच 20 जुलै 2026 रोजी EWS कॅटेगरीची जी सोडत आहे ती होणार होती. तर याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की EWS कॅटेगरीची ही जी लॉटरी जाहीर केलेली आहे किंवा निकाल जाहीर केलेला आहे त्याची कोणाला घर लागलेले आहेत किंवा ते घर आपल्याला लागलेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेही जाऊन चेक करायची गरज पडणार नाही. तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप मी पूर्ण सांगणार आहे की आपलं नाव कसं चेक करायचं किंवा आपल्याला कोणता फ्लॅट लागलेला आहे हे कसं पाहायचं. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण सिडकोचे माहिती देणारे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन खूप साऱ्या सिडकोच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. जसे की आपल्याला माहिती आहे की सिडकोकडून आज सोडत ही जाहीर करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांनी एक यूट्यूब लिंकद्वारे सर्वांना प्रक्षेपणसुद्धा केलं होतं आणि त्याचा रिझल्ट आता त्यांनी त्यांच्या पोर्टलवरती म्हणजेच sidcohomes.com याच्यावरती त्यांनी अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन आपण चेक करू शकतो. तर त्याबद्दल आता आपण पुढे पाहूया. तर प्रथमतः तुम्हाला sidcohomes.com या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. गुगलमध्ये गेल्यावर तुम्हाला sidcohomes.com वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही अशी सिडकोची विंडो ओपन होणार आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता तिथं दोन ऑप्शन दिलेले आहेत. एक म्हणजे डिसेंबर 2025च्या स्कीमचं रजिस्ट्रेशन हे बंद झालेलं आहे आणि जर नवीन तुम्हाला फ्युचरमध्ये येणाऱ्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असला तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करत यायचं आहे. खाली आल्यावर तुम्ही पाहू शकता एकदम एंडला तिथं काही लिंक्स दिलेले आहेत. जसं तुम्ही पाहू शकता राईट साईड कॉर्नरला लॉटरी इन्फो, त्याच्यामध्ये डिसेंबर 2025 स्कीम, त्याच्यानंतर फायनल लिस्ट ऑफ ॲप्लिकंट्स, विनर लिस्ट, ऑक्टोबर 2024 स्कीम आणि विनर लिस्ट. यामध्ये तुम्हाला डिसेंबर 2025 स्कीमच्या अंडरमध्ये जे दोन ऑप्शन आहेत फायनल लिस्ट ऑफ ॲप्लिकंट्स आणि विनर लिस्ट, यामध्ये तुम्हाला विनर लिस्टवरती क्लिक करायचं आहे. विनर लिस्टमध्ये गेल्यावर आपण पूर्ण विनर्सची लिस्ट पाहणार आहे. ते आता आपण पाहूया. आता आपण विनर लिस्टवरती क्लिक करणार आहे. विनर लिस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकंट्स विनर लिस्ट डिसेंबर 25 EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटप. यामध्ये जसं की आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केली होती की ही जी लॉटरी आहे ती 3 राऊंडमध्ये होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि या 3 राऊंडमध्ये ज्याला घर लागणार नाही त्यांना सिस्टम जनरेटेड अलोकेशन्समध्ये घर लागणार आहे. मग ते घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपलं डिसिजन असणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता त्यांनी विनर लिस्ट दिलेले आहेत आणि PDF सुद्धा तिथे त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता राऊंड 1 त्याच्या खाली आपण पाहू शकता विनर लिस्ट PDF दिलेली आहे. त्याच्यानंतर राऊंड 2 विनर लिस्ट PDF दिलेली आहे. राऊंड 3 विनर लिस्ट PDF दिलेली आहे आणि चौथा ज्यांना तिन्ही राऊंडमध्ये घर लागलेलं नाही त्यांना सिस्टमने ॲटोमॅटिकली अलोकेट केलेली घरं आहेत ती सिस्टम जनरेटेड अलोकेशन्स त्याचीसुद्धा विनर लिस्ट PDF त्यांनी जाहीर केलेली आहे. आता आपण एक एक PDF ओपन करून पाहूया. आता आपण पाहूया. तर राऊंड 1 विनर लिस्ट PDFवरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली त्या PDFमध्ये जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता लॉटरी रिझल्ट मास हाऊसिंग स्कीम 20 जुलैला ही लिस्ट जाहीर केलेली आहे 4:33 राऊंड 1ची ही PDF आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता फिजिकल डिसेबल्ड कॅटेगरीसाठी 132 घरं होती आणि 132 विनर त्यांनी जाहीर केलेले आहेत. त्यानंतर माथाडी कामगारसाठी 51 घरं होती, 51 विनर्स त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यानंतर SC कॅटेगरीसाठी 289 घरं होती, 289 घरं त्यांनी जाहीर केलेली आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 10 घरं होती, 10 विनर्स त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. NTसाठी 116 घरं होती, त्याप्रमाणे 116 घरं त्यांनी दिलेली आहेत. अशा प्रत्येक कॅटेगरीची घरं इथं आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे टोटल 3269 घरं अवेलेबल होती. त्यांनी 3269 विनर हे जाहीर करण्यात आलेले आहेत. यानंतर आता आपण पाहू शकता की त्यावेळी ज्यावेळी लॉटरी जाहीर झाली त्यावेळी ॲप्लिकंट रिप्रेझेंटेटिव्हमधून काही 2 लोकांची नावं त्यांनी घेतली होती. तसेच जे अधिकारी होते ज्यांनी ही लॉटरी जाहीर केली त्यांचीसुद्धा त्यांनी 2 नावंही घेण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांचा ॲप्लिकंट नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर दोघांचाही दिलेला आहे. त्यानंतर जे अधिकारी होते त्यांचीसुद्धा त्यांनी पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. यानंतर आपण पाहू शकता तिथंच त्या PDFमध्ये तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर ही सर्व माहिती त्यांनी लोकेशन वाईज दिलेली आहे. जसं की तुम्ही पाहू शकता मास हाऊसिंग स्कीम उल्वे, बामणडोंगरी सेक्टर 6मध्ये जनरल कॅटेगरीमध्ये कोणाकोणाला घर लागले त्याची इथं माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा सिरियल नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे. ज्यावेळी आपण ॲप्लिकेशन केलं त्यावेळी आपला ॲप्लिकेशन नंबर जनरेट झाला होता तो नंबर तिथे त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर टॉवर नंबर कोणता आहे जे तुम्हाला घर लागलेलं आहे, तसंच फ्लॅट नंबर कोणता आहे, तसंच फ्लोअर नंबर कोणता आहे आणि फ्लॅटचा टाईप कोणता आहे त्याची त्यांनी माहिती दिली आहे. जसं की एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता निखिल फुलाजी केनी यांचा ॲप्लिकेशन नंबर त्यांनी दिलेला आहे. त्यांना EA05 या टॉवरमध्ये 8व्या फ्लोअरला 804 हा फ्लॅट नंबर त्यांना मिळालेला आहे आणि हा फ्लॅट
1 BHK टाईपचा आहे. अशा प्रकारची पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक लोकेशन वाईज आणि कॅटेगरी वाईज पूर्ण त्यांनी माहितीही त्या PDF त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण पाहिलं उलवेमध्ये जनरल कॅटेगरीसाठी आपण घरही पाहत आहोत. मला वाटतं 42 लोकांना या ठिकाणी घर आपल्याला मिळालेले आहेत जनरल कॅटेगरीमधून. त्यानंतर आता आपण पाहूया. तर इथंच उलवेमध्ये SC कॅटेगरीमध्ये काही लोकांना घर लागलेले आहेत. तीही लिस्ट तुम्ही इथं पाहू शकता. ती PDF तुम्ही डाउनलोड करून पूर्ण डिटेलमध्ये पाहू शकता. तुमचं नावही चेक करू शकता. त्याच्यानंतर पुन्हा उलवेमध्ये NT कॅटेगरीसाठी काही 4 घरही त्यांनी विनर्स जाहीर केले आहेत. तेही तुम्ही पाहू शकता. इथे नावं दिलेली आहेत. त्यानंतर उलवेमध्येच माथाडी कामगारासाठी एक घर जाहीर झालेलं आहे, म्हणजे विनरला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता तुम्ही उलवे सेक्टर 6मध्येच रिलिजियस मायनॉरिटीमधून एक घरही अलॉट झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता उलवे सेक्टर 6मध्येच फिजिकली हँडिकॅपसाठी काही घरं आहेत. मला वाटतं 60 घरं काहीतरी असतील. मला वाटतं 60 नाही, जास्त आहेत. तर ही तुम्ही पाहू शकता 83 घरं किंवा 91 घरं आहेत. त्याच्यानंतर पुन्हा प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी एक घर इथं सेक्टर 6मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर उलवे सेक्टर 6मध्येच ST कॅटेगरीसाठी 3 घरं त्यांनी जाहीर केलेली आहेत, म्हणजेच विनर्सला अलॉट केलेली आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता DTसाठी 2 घरं त्यांनी जाहीर केलेली आहेत. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी त्यांनी एक घर हे डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर जनरल कॅटेगरी आता पाहू शकता इथं पुन्हा एकदा मग तळोजा सेक्टर 28ची जी यादी आहे जनरलची ती चालू झालेली आहे. याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक लोकेशन वाईज आणि कॅटेगरी वाईज ही संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर ही जी यादी आहे ती पूर्णपणे फर्स्ट राऊंडची आहे. असेच आपला राऊंड सेकंड, राऊंड थर्ड आणि त्याच्यानंतर जे सिडकोने सिस्टम जनरेटेड अलॉटमेंट दिलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण ही संपूर्ण यादी पाहू शकता. खूप मोठी यादी आहे ही. त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही डायरेक्टली सर्च केलं तरी येऊन जाईल. डायरेक्टली आपल्या मोबाईलमध्ये सर्च टॅब असतो, त्याच्यावरती तुम्ही जर तुमचं नाव टाकलं तरी तुम्हाला इथं ही माहिती मिळेल. पण त्यापेक्षा तुम्हाला एक सिंपल उपाय मी सांगणार आहे. यानंतर तुम्ही पुन्हा PDF सेकंड ओपन करू शकता सेकंड राऊंडची. त्याच्यानंतर थर्ड राऊंडची PDF सुद्धा चेक करू शकता आणि चौथ्या राऊंडची सुद्धा म्हणजे सिस्टम जनरेटेड राऊंडची सुद्धा PDF ओपन करून पाहू शकता. परंतु ही PDF ओपन करा, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपलं नाव सर्च करा. पुन्हा नावं पण खूप लोकांची समान असतात, त्यामुळे खूप गोंधळ उडतो. त्यापेक्षा एक सिंपल मेथड मी तुम्हाला सांगणार आहे, ती आता आपण पाहूया. तुम्ही आपल्या सिडको होम्सच्या त्या PDF जिथं लोड केल्या आहेत त्याच्या खाली जर आलात स्क्रोल करून, त्याच्यावर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांनी पूर्ण डायरेक्ट इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे. ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, ॲप्लिकंट नेम दिलेला आहे, कॅटेगरी कोणती आहे ती दिलेली आहे, टाईप दिलेला आहे, अलॉटेड युनिटसुद्धा दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली राईट साईडला सर्च म्हणून एक ऑप्शन तुम्ही पाहू शकता, सर्च ॲप्लिकेशन म्हणून. या ठिकाणी जर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकला किंवा तुम्ही तुमचं डायरेक्ट जरी नाव जरी सर्च केलं तरी तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती येणार आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकंट नाव आणि तुम्हाला कुठं घर लागलं ही तिथं तुम्हाला माहिती मिळणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो की आपलं घर कुठं लागलेलं आहे आणि आपली पूर्ण माहिती तिथं सर्च बारमध्ये टाकल्यावर किंवा आपलं नाव जरी तिथं टाकलं किंवा सुवर्णा जर तुम्ही टाईप केलं किंवा रिद्धी टाईप केलं तर सर्व रिद्धी ज्या आहेत त्या तिथं यादी तिथं तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला स्पेसिफिक जर तुमचा जर ॲप्लिकेशन नंबर टाकला तर तुम्हाला डायरेक्ट तिथं तुमचं इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला घर लागलेलं आहे की नाही आणि जर लागलेलं असेल तर तुम्हाला कोणता युनिट लागलेला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे. या पण पेक्षा सोपा उपाय सांगतो तुम्हाला. हे सर्व बघण्यापेक्षा डायरेक्टली आपलं पोर्टल जरी ओपन केलं तरी तिथे तुम्हाला डायरेक्टली कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमचा कोणता युनिट लागलेला आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे. फक्त तुम्ही sidcohomes.com या वेबसाईटवरती जाऊन तुमचं लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल तसं तिथं तुम्हाला डायरेक्टली संपूर्ण माहिती येईल. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्सचा मेसेज येईल आणि तुम्हाला कुठलं घर लागलेलं आहे आणि कोणतं घर आहे, कोणतं युनिट आहे, कोणता फ्लोअर आहे, संपूर्ण माहिती इथं दिलेली असणार आहे. त्यामुळं हे जरी नाही केलं आणि डायरेक्ट तुम्ही जर लॉग इन केलं तरी तुम्हाला ही संपूर्ण माहिती तिथं मिळणार आहे. तर ज्यांना घर लागलेलं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि यापुढं काय प्रोसेस असणार आहे यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा, आमच्या व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. खूप खूप धन्यवाद.